नमस्कार मित्रांनो, वास्तुशास्त्राच्या या मालिकेत आपले पुन्हा स्वागत आहे. आजच्या भागात आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे घरातील खोल्यांचे योग्य स्थान. पहिली रूम आहे ती लिव्हिंग रूम, ज्याला आपण ड्रॉइंग रूम म्हणतो. तर त्यासाठी सर्वात उत्तम दिशा आहे ती उत्तर किंवा उत्तर पूर्व म्हणजे नॉर्थ ईस्ट. जो ईशान्य कोपरा आहे ती सगळ्यात योग्य मानली जाते, उत्तम मानली जाते. कारण या दिशेला ईशान्याची हलकी, शांत आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आपल्याला. आणि उत्तर बाजू प्रगती, संवाद आणि सामाजिक बंधन मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरते. आणि उत्तरेला थोडा डिफ्यूज लाईट असल्यामुळे थोडंसं प्रसन्न वाटते तिथं आपल्याला. दुसरी रूम आहे ती म्हणजे मास्टर बेडरूम. सर्वात महत्त्वाची आणि सर्वात योग्य अशी दिशा आहे ती म्हणजे साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य कोपरा. तर ही दिशा स्थैर्य, नियंत्रण आणि निर्णय क्षमता वाढवते आणि जोडप्यांमध्ये नातेसंबंधसुद्धा मजबूत होण्यास मदत होते. तिसरी रूम आहे आपली ती किचन म्हणजेच आपण रसोईघर, जिथे आपण जेवण बनवतो. त्यासाठी योग्य दिशा आहे ती दक्षिण पूर्व म्हणजे साऊथ ईस्ट. म्हणजे कोणती? आग्नेय दिशा, जिथे अग्नितत्व असतं. तर त्या एरियात आपल्याला गॅस स्टोव, चूल किंवा ओव्हन साऊथ ईस्टमध्ये आपण ठेवतो. आणि जे सिंक वगैरे असतं ते आपण ईशान्य कोपऱ्याच्या बाजूला आपण तिथे प्लेसमेंट करतो. चौथं आपलं जी रूम आहे ती किड्स रूम म्हणजे मुलांची खोली. सर्वात चांगली दिशा आहे ती म्हणजे पश्चिम किंवा पश्चिमी अवेलेबल नसेल तर उत्तर पश्चिम, ज्याला आपण वायव्य दिशा म्हणतो. अभ्यासासाठी तिथे उत्तम ऊर्जा मिळते आणि मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी आणि फोकस वाढतो. पाचवी रूम आहे ती पूजा रूम, जी आपण ईशान्य दिशेला प्रोव्हाइड करतो म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशेला. तर तिथे सर्वोच्च सकारात्मक आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते, म्हणून आपण पूजा रूम त्या एरियात देतो. सहावी रूम आहे ती म्हणजे बाथरूम किंवा टॉयलेट. त्यासाठी योग्य दिशा आहे ती उत्तर पश्चिम म्हणजे नॉर्थ वेस्ट किंवा पश्चिम दिशेला. ईशान्य बाजूला आपण कधीच टॉयलेट प्रोव्हाइड करत नाही. एक्झॉस्ट हा त्याचा पश्चिम किंवा त्या वायव्य कोपऱ्यात दिला तरी चालतो. सातवी रूम आहे ती म्हणजे गेस्ट रूम. सर्वात उत्तम दिशा गेस्ट रूमसाठी ही सुद्धा वायव्य दिशाच आहे, उत्तर पश्चिम आहे. ऊर्जा हलकी असल्यामुळे गेस्टचे येणे जाणे संतुलित राहते. आठवी जी स्टोअर रूम आहे किंवा आपण पॅन्ट्री समजा ऑफिसमध्ये एखाद्या वेळेला प्रोव्हाइड करावी लागली तर त्यासाठी उत्तम दिशा आहे ती म्हणजे दक्षिण पश्चिम म्हणजे साऊथ वेस्ट किंवा आपण दक्षिण दिशेला देतो. स्थिर ऊर्जा वस्तू साठवण्यासाठी उत्तम असते. नववं म्हणजे होम ऑफिस किंवा स्टडी रूम. तर सर्वात योग्य दिशा ती नॉर्थ किंवा पूर्व दिशेला देतो, जिथे आपण प्रोडक्टिव्हिटी, फोकस आणि आर्थिक ऊर्जा वाढवते. जर तुम्हाला तुमच्या घराच्या रूम प्लेसमेंटमध्ये कोणते प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारावा. पुढील भागात आपण रंग, लाईट आणि ऊर्जा संतुलनाचा प्रभाव समजून घेणार आहोत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.